सर्वांना जोहार. मला वाटते प्रत्येक महिलाने जोहार तर केला पाहिजे. सर्वांना जोहार. सर्वांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. इथे जमलेल्या नाही जमलेल्या इथे जेवढे पण महिला आहेत जे समाजामध्ये काम करत आहे, आमच्या विधानगणना आतापर्यंत होऊन गेल्या आहे, सर्वांना मी मानाचा जोहार करते. आणि मला 2 शब्द सांगितले बोलायला, पण मी बोलणार आहे कारण तुम्ही पालघरवरून आलेले आहे. यायला मला खूप उशीर झाला कारण आमचे ठरलेले कार्यक्रम आहे. जसं योजनाने सांगितलं, ॲडव्होकेट योजना वाजे खूप मोठ्या व्यक्ती आहेत आणि एवढं साधारणपणे ते जगत असतात आणि आपला सोबत मिळून मिसळून राहतात. ते आदिवासी महिला आहे म्हणून ते तसं करत आहेत. एखादा गैर आदिवासी महिला असती तर नक्की मला नाही वाटत का तिला एवढा घमंड असताना. पण योजनाला मी खूप कधीपासून ओळखते आणि आम्ही बरेचसे प्रोग्राममध्ये सोबत असतो. तर योजना इथे होती. मी म्हणजे पत्रकमध्ये योजनाचं नाव वाचलं होतं की योजना आहे, पण योजना आहे ओळखीचं कोणतरी दिसतंय मला. बाकी ओळखते मी संगीता येताई वगैरे. तर कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे दरवर्षी पालघरला आम्ही 8 मार्च कार्यक्रम बरेच 2014 पासून करतो आणि पालघरमध्ये 8 मार्च जागतिक महिला दिनाची सुरुवातच आम्ही केली होती. आणि योजनाने जसं सांगितलं की 2019ला ती कार्यक्रमाला आली होती पालघरला. आणि तेव्हा कोविड होतं आणि पोलिसांनी नाकारलं होतं आम्हाला कार्यक्रम करायला. तरीही आम्ही ऐकलं नव्हतं, मास्क घेतला होता आणि खूप मोठा कार्यक्रम असा तिथे साजरा होतो. तर तेच आमचे सकाळपासून कार्यक्रम होते आणि त्यासाठी मला उशीर झाला इथे यायला. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. आणि मला माहिती नव्हतं की मला इथे सन्मान मिळणार आहे आणि मला सामाजिक कामासाठी एवढं मोठा सत्कार मिळणार आहे. त्यासाठी मी कार्यक्रमाचे सर्व जे आहे म्हणजे त्यांचे खूप खूप आभार मानते की मला एवढा मोठा सन्मान इथे दिला तुम्ही, त्यासाठी खूप खूप आभार. आणि असं नसते की समाजामध्ये काम करण्यासाठी एकटी महिला नाही करू शकत. तिला पाठिंबा लागतो. समाजामध्ये समाजाचा पाठिंबा पण लागतो आणि घरच्या लोकांचा पण पाठिंबा लागतो. आणि जसं सांगितलं की सतत काम करणं खूप गरजेचं आहे आणि सतत मी बऱ्याच वर्षापासून समाजासाठी काम करते आणि हे काम करता करता मला पूर्ण सपोर्ट आहे तो घरच्या लोकांचा भेटतो. जशी माझी 2 मुली आहेत. असं नाही म्हणजे जसं योजनाने सांगितलं की मी पूर्ण घर सांभाळून म्हणजे मला घरचं जेवण करायचं आहे, डबा करायचा आहे, मुलींना पण बघायचं आहे आणि सर्व करून मी समाजासाठी वेळ देते आणि तो मी टाईम शेड्यूल जसा ठरवून करते काम. माझी 2 मुली आहेत. एक सोबत आलेली आहे, MBBS करते जे हॉस्पिटलला 3rd इयरला आहे आणि 2nd आहे ती निश्चित आहे. तर समाजासोबत आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला पूर्ण लक्ष आपल्या मुलांबरोबर ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण पुढे जे आता सांगितलं की आपण प्रवाहाच्या दिशेमध्ये जातो, पण आदिवासी समाज कधीही प्रवाहाच्या दिशेमध्ये नाही गेलेला आहे. प्रवाहाच्या दिशेमध्ये जाता जाता आपल्याला आदिवासी संस्कृती परंपरा हे सर्व एकत्र घेऊन चालावं लागणार आहे, तेव्हा आपण आदिवासी म्हणून टिकणार आहे. तर हे सतत प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे एक आदिवासी महिला म्हणून. आता सामाजिक मला इथे जसं पुरस्कार दिला तर समाज कोणी बनवलेला आहे? स्त्री आणि पुरुषांनी बनवलेला आहे. आणि समाज बनवताना जे मुख्य भूमिका आहे ती स्त्रियांची आहे. बरोबर की नाही? मी बरोबर बोलते की चुकीचं बोलते? बरोबर ना? स्त्रियांची आहे. आणि आपण आज म्हणजे ब्लेम पण करतो आणि बघतोय की समाजामध्ये खूप प्रॉब्लेम स्टार्ट आहे. ते का आहे असं? स्त्री पुरुष समानता नाही मिळत. तर आपण कुठेतरी समाजमध्ये जेव्हा कारण का घडवणारी कुणावर ब्लेम होत असेल तर कोण घडवते? घरातला पुरुष आणि स्त्री म्हणजे मुलगा आणि मुलगीला घडवणारी कोण असते? तर महिलाच असते. मग आपण कुठेतरी आपल्या मुलांना घडवताना काही चुका केल्या का हे आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या पिढीला ते चुका झाल्या नाही पाहिजे. त्यासाठी आपण काय करतोय हे आपण आपल्या मुलांवर लक्ष देणं खूप गरजेचे आहे आजची पिढीला. कारण मी माझ्याकडे जेव्हा भाषण बोलते तेव्हा मी माझी पूर्ण संस्कृतीवर भाषण बोलते कारण ते खूप गरजेचे आहे. तिथे आदिवासी संस्कृती टिकली पाहिजे. जन्मापासून मृत्यूपर्यंत जे महिलांचे काम आहे ते टिकले पाहिजे आणि ती संस्कृती टिकली पाहिजे. त्याच्यासोबतच का आपण सुशिक्षित महिला हे करू शकतो का? आपल्या घरातला जो मुलगा आणि मुलगी आहे त्याच्यामध्ये बिलकुल भेदभाव न करता जे काम आपण मुलींना करायला लावतो लहानपणापासून, भले स्कूलला जात असले तरी पण आपण जे काम अरे ताई भांडी घासून ठेव ते आपण बाबूला सांगू शकतो का, दादाला सांगू शकतो का, हे आपण करणं खूप गरजेचं आहे लहानपणापासून. जे काम आपण मुलींना शिकवतो, झाडू मारून ठेव, कपडे वाळत घाल, छोटी छोटी कामं ती आपण मुलीसोबत मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण आपण बघतोय नोकरी करायला आज स्त्रिया पण जात आहेत आणि पुरुष पण जात आहे. आणि
पुढच्या भविष्यामध्ये किंवा आत्तापासून हे बघतोय की खूप सारे डिवोर्स प्रॉब्लेम येत आहे, भांडणं खूप जास्त झालेले आहेत, एक्स्ट्रा मॅरेज खूप जास्त झालेले आहे, अफेअर्स खूप जास्त झालेले आहे, भांडणं वाढलेली आहे समाजामध्ये, हे आपल्याला म्हणजे दिसते. आणि ह्याचे सोल्युशन कुठे आहे? ह्याचे सोल्युशन आपल्याकडेच आहे आणि हे आपण स्त्रियांनी केलं पाहिजे. लहानपणापासून आपल्या मुलांना ते शिक्षण दिलं पाहिजे, तर समाजामध्ये परिवर्तन होणार आहे. कारण का आपण महिला आहे, त्यावर आपण आदिवासी महिला आहे आणि आपल्यालाही आता जसं सांगितलं की प्रगतीच्या दिशेने जायचे, पण सोबत आपल्याला आपले जे आपले आदिवासी जे मूल्य आहेत ते न गमावले पाहिजे. कारण का आपण पूर्वज बघितले की आपले जे आजी आजोबा होते ते सोबत बसायचे, सोबत जेवण करायचे, दारू प्यायचे तरी सोबत प्यायचे, म्हणजे पिली नाही पाहिजे पण ते सर्व एकत्र करायचे. पण आज ते नाही होत. आज आपण पण मला वाटते की नवऱ्याची वाट बघत राहतो, मग नवऱ्याला पहिलं जेवण वाढतो, त्याच्यानंतर आपण जेवतो. हे सर्व थांबलं पाहिजे. हे एकत्र कसं करता येईल सर्व त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं होईल. म्हणजे शहरी भाग आहे त्यासाठी मी त्यावर थोडंसं सांगते. बाकी आदिवासी समाजाचं सांगितलं तर जसं मला सांगितलं ज्यासाठी पुरस्कार दिला, तर माझं काय काम मी आतापर्यंत केलं त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला देईन. तर इथे मला जेव्हा माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं धवलेरी परिषद, धवलेरी परिषदची फाउंडर नंबर. तर तुम्हाला माहिती आहे धवलेरी काय असते? इथे कुणाला माहिती आहे धवलेरी काय आहे? एक दोघांना माहिती आहे. तर मी वारली समाजाची आहे आणि आमच्याकडे पालघरमध्ये धवलेरी महिला असते आणि धवलेरी महिला ही आदिवासी महिला आहे आणि आमच्या इथे आदिवासी महिला धवलेरी आहे, तिच्या हातून लग्नाचं काम होते. म्हणजे ब्राह्मण नाही मिळत, पंडित नाही मिळत, फादर नाही मिळत, तर ही धवलेरी बाई असते आणि ही लग्न लावायचं काम करते, तिला धवलेरी सांगते. आणि ती धवलेरी महिला ही विधवा महिला असते, फक्त महिला नाही तर ती विधवा महिला आहे. तर एवढं विशिष्टपूर्ण काम ती करते, एवढं युनिकनेस आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे इतर लोक जेव्हा आपल्याकडे बघतात की विधवा महिला आहे तर इतर समाज तुम्ही बघितलं तर मांडवात पण उभं करत नाही किंवा अपशकुनी मानले जाते, पण इथे आपला समाज विधवाच्या हातून लग्न लावतो. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे समाजापुढे सांगण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही आदिवासी आमच्याकडनं शिका. कारण का आपल्याला नेहमी इतर लोक शिकवायला येत असतात, पण आपल्याकडे काय आहे ते इतर लोकांना शिकवण्याची आता वेळ आलेली आहे. कारण का समाजामध्ये खूप गडबड चालू आहे. तर हे एक धवलेरी महिला आहे आणि ती धवलेरी महिला आमच्या म्हणजे आपल्याकडे पण सर्व ठिकाणी हे चाललेलं आहे आणि पालघरमध्ये पण हे आहे की जास्त तर लोक आता लग्न लावायला म्हणजे आपल्यासारखे सुशिक्षित लोक त्यांना जरा जास्त वाटते की नाही माझ्या लग्नामध्ये कसं काही धवलेली महिलांना बोलवणार, आमच्या लग्नामध्ये असे ॲडव्होकेट लोक येणार आहे, डॉक्टर लोक येणार आहे, मग त्यांना लाज वाटते आपल्या समाजाची. मग त्यांना आम्हाला समजावं लागते नाही आपली संस्कृती आपण टिकवली पाहिजे. तर हे सतत प्रयत्न आम्ही करत असतो आणि जास्त तर जे शिकलेली लोक आहेत ती धवलेली महिलांना खूप अवॉइड करतात. अजून पण ते चालू आहे. त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त धवलेरी महिला एकत्र केल्या. आता लेटेस्टमध्ये 5 सप्टेंबरला एक धवलेरी संमेलन भरवलं होतं. त्यामध्ये 100 धवलेरी महिला पूर्ण सर्वे केला पालघरमध्ये आणि त्या 100 धवलेरी महिलांचं संमेलन भरवलं. आणि होईल तिथपर्यंत लोकांना जागृत करत असतो की लग्न लावायचे असेल तर धवलेरीच्या हातूनच लावा. आणि त्यासाठी एक चॅनल पण चालवते मी, ट्रायबल कल्चर इन पालघर. त्यामध्ये खूप सारे व्हिडिओज धवलेरीसोबत जी धवलेरी आहे त्याचे इंटरव्ह्यू, तर हे सर्व करत असते. आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं महिला खूप महत्त्वाच्या आहेत त्यावर पण काम करत असते. कारण जन्म देताना आपल्याकडे सोयीन महिला आहे. आता तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही, पण आमच्याकडे सोयीन महिला आहे आणि सोयीन महिलांनी जे कोविडमध्ये काम केलं आहे तर अविस्मरणीय आहे. कारण आपण बघतो हॉस्पिटल पूर्ण बंद होते, पण कोणी काम केलं तर सोयीन महिलांनी केलं. तर ही सोयीन खूप टिकली पाहिजे, त्यासाठी सतत प्रयत्न झाले पाहिजे. कारण हॉस्पिटलमध्ये आम्ही सांगतो आशा वर्कर राहणारा डॉक्टर असला पाहिजे, पण सोबत सोयीन असली पाहिजे. कारण का सोयींचे जे नॉलेज आहे ते खूप जुनं नॉलेज आहे, ते टिकलं पाहिजे. जर ते नॉलेज संपलं, भविष्यामध्ये परत कोविड आला तर आपण काय करणार आहे? आपली जे नॉलेज आहे, आपली जी सिस्टम आहे ते टिकली पाहिजे, त्यासाठी सतत प्रयत्न असतात. त्यानंतर सवासीन महिला, ते आमच्याकडे लगीन चौक काढला जातो. त्याला तुम्ही वारली पेंटिंग म्हणून ओळखतात. हजारो वर्षापासून महिलांनी ते लिहित आलेलं होतं, पण आता त्याच्यावर कब्जा केलेला आहे पुरुषांनी. तर ती जी वारली पेंटिंग आहे ते लिहायचं काम आता सवासीन महिलांनी परत सुरू करावं. कारण ती पेंटिंग नाही म्हणत तर ती वारली लिपी आहे आणि ती लिपी लिहायची सुरुवातच महिलांनी केली होती, टिकवायची सुरुवातच महिलांनी केली होती. पण आज कुठेतरी पैसे मिळायला लागले म्हणून ते बंद झालेलं आहे. मग ते सोयीन महिलांना आम्ही जास्तीत जास्त चौक कसे लिहिता येईल त्यावर भर टाकली आणि आता मला वाटतं 150 महिलांना आम्ही चौक लिहायला परत शिकवलेलं आहे. त्यानंतर जसं लग्नाचं सांगितलं धवलेरी महिला, तर धवलेरी महिलांचं काम चालू आहे. तलनवाली महिला, तर तलनवाली महिला आमच्याकडे लग्न मृत्यूच्या टायमाला काम करते.
मग ती कशी टिकली पाहिजे. म्हणजे मुख्य आदिवासी समाजामध्ये महिलांची जी विशिष्टपूर्ण काम आहे, जबाबदारी आहे, ती तिने केली पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांनी प्रोत्साहन देऊन तिला बोलवलं पाहिजे. आज आपण 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करतोय. 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करायचा उद्देश काय होता सांगतील मला कोण? उद्देश काय होता? 8 मार्च जागतिक महिला दिन उद्देश हाच होता की समाजामध्ये महिलांना समानताची वागणूक मिळावी, महिलांना समान अधिकार मिळावा, सन्मान मिळावा, ही मागणी होती आणि त्यासाठी महिला दिन आपण साजरा करतो. आणि आपल्या आदिवासी समाजामध्ये हे पूर्ण आपल्या समाजातील सिस्टम बनवलेली, जे आपले पूर्वज होते त्या लोकांनी आपल्याला दिलेली होती. पण आज आपण प्रवाहाच्या दिशामध्ये एवढे वाहून गेलो की आपण आपली संस्कृती पूर्णपणे विसरलेलो आहे आणि हे परत आणणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक दुसऱ्याला सन्मान देणं खूप गरजेचं आहे. या वर्षीची थीम काय आहे कोणी सर्च केली का? 8 मार्च जागतिक महिला दिनाची थीम काय आहे कोणी सर्च केली? गिव्ह टुगेदर, म्हणजे तुम्ही देतील तर तुम्हाला परत मिळणार आहे. ही इंटरनॅशनल थीम आहे ह्या वर्षीची 8 मार्च जागतिक महिला दिनाची. आणि हे थीम का दिली असेल? कारण का समाजामध्ये महिलांबद्दल जी समानता आहे किंवा सन्मान आहे त्याची वागणूक महिलांनी सुरुवात केली पाहिजे एक दुसऱ्याला सन्मान द्यायचे. आणि इथे आयोजकांनी हे सुरुवात केलेली आहे आणि सन्मानामध्ये त्यामुळे त्यांनी महिलांना सन्मान द्यायची सुरुवात केली आहे. आणि नक्कीच आपण जेव्हा एक दुसऱ्याला सन्मान देऊ तेव्हाच आपल्याला सन्मान मिळणार आहे. सन्मानच नाही तर आपण प्रत्येक गोष्ट कुठलीही मदत असेल ती हे आपण करू शकतो. पैशाची नाही पण त्याला शारीरिक, मानसिक, शैक्षणिक कुठलीही मदत आपल्याला होईल तिथपर्यंत आपण आपल्या समाजाला केली पाहिजे. तेव्हा आपल्याला परतफेड ते मिळणार आहे भविष्यामध्ये आणि आपला समाज कुठेतरी पुढे जाणार आहे. तर हे सर्व आपण केलं पाहिजे, सर्व महिलांनी मिळून हे केलं पाहिजे. आणि इथे महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी महिला शैक्षणिक क्षेत्रातल्या इथे बसलेले आरोग्य गव्हर्नमेंटवाले आहेत. तर आपण एक महाराष्ट्राची एक महिला टीम बनली पाहिजे आणि पूर्ण समाजाला कसे एकत्र आणून आपले प्रश्न आपण कसे सोडवतील यावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. मी आयोजकांना सांगेन की पुढे आपण काहीतरी ह्याच्यासाठी एक बैठक घेऊ शकतो का? आपण एकत्र येऊन काहीतरी परिवर्तन आणू शकतो का? कुणाला शिक्षणाची गरज आहे का? कुणाला आरोग्याची गरज आहे का? कुणाला काही माहितीची गरज आहे का? आपण काय परिवर्तन आणू शकतो, काय काम करू शकतो ह्याच्यावर नक्की आपण एक चर्चासत्र ठेवला पाहिजे. असे कार्यक्रम तर आपण घेतो पण चर्चासत्र ठेवून त्याच्यातून पुढे काय करू शकतो ह्यावर थोडंसं आपण नियोजन केलं पाहिजे. मी एवढंच सांगेन आणि खरंच खूप खूप आभारी आहे. मला माहिती नव्हतं इथे माझा सत्कार होणार आहे आणि थँक्यू व्हेरी मच मला एवढा मान दिल्याबद्दल. धन्यवाद. जोहार.